सध्याची महागाई, वाढती मजुरी, बियाणे, खते, कीटकनाशके व सततच्या फवारणीचा प्रचंड खर्च यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोळे यांच्या ठाम व आक्रमक नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. कापसाला किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. पंकज घाटोळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शेतकऱ्यांच्या रक्तघामावर चालणारी ही व्यवस्था आता सहन केली जाणार नाही. उत्पादन खर्च गगनाला भिडलेला असताना बाजारभाव नाममात्र आहे. हा शेतकऱ्यावर होणारा उघड अन्याय आहे. एका वेळी कापसाला व्हाईट गोल्ड संबोधण्यात येत होते, कारण सोन्याचा आणि कापसाचा भाव एकच होता. पण आता सोन्याचा भाव लाखाच्या वर आहे आणि कापूस जागच्या जागेवर मागल्या काही वर्षापासून दिसत आहे. शेतकरी वर्गाला प्रत्येक वर्षी लागणारा खर्च हा वाढतच चालला आहे, पण कापसाला भाव प्रत्येक वर्षी मिळत नाही. म्हणून शासनाने यावर लक्ष घालून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कापसाला 10,000 रुपये भाव द्यावा. जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आम आदमी पार्टी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा आम आदमी पार्टीने शासनाला दिला आहे. नमस्कार. आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे सावनेर तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या रिक्वेस्ट खातर आम्ही हे कापूस घेऊन आलेलो आहोत. शेतकऱ्यांना, काही शेतकरी केळवद सेक्टरच्या तसेच वाकोडी सेक्टरच्या काही शेतकऱ्यांची आमच्याकडे रिक्वेस्ट आलेली आहे की जे काही कापूस विक्री आता चालू आहे त्याचा भाव खूप कमी आहे. गेल्या काही वर्षांपासून हा रेट काही वाढून राहिलेला नाही आणि यावर्षी कीटकनाशके तसेच बियाणे आणि पर्यावरण जे काही कापसासाठी पाहिजे नव्हतं, मुबलक पाहिजे नव्हतं, ते काही बरोबर नाही. परंतु मागल्या काही वर्षांपासून कापसाला बिलकुल काही रेट मिळत नाही आणि कास्तकार लोकांना हे आज काही परवडत नाही आहे. आज मजुरी पण एवढी जास्त वाढून गेलेली आहे की कास्तकार माणसाला हे मजुरी सुद्धा परवडून नाही राहिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना सुद्धा शासनाकडून कापसाला व्यवस्थित रेट मिळत नाहीये. आज मागल्या वर्षी तो 6-7 हजार रुपये होता, यावेळेस 7,300 वरती त्याची खरेदी चालू आहे. आज सोन्याचा भाव लाखाच्या वरती पोहोचून गेला, पण एका जमान्यामध्ये व्हाईट गोल्ड म्हणून ओळखलं जाणारे हे सोनं जागच्या जागेवर थांबलेलं आहे. म्हणून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही हा मेसेज, ही रिक्वेस्ट तहसीलदार साहेबांकडे घेऊन आलेलो आहोत की लवकरात लवकर त्यांच्या मदतीने जर हे काही या रेटमध्ये काही एक सुधारणा करता येईल किंवा 10,000चं मिनिमम 10,000 रुपये तरी रेट कापसाला जर मिळत असेल तर आपला इथला कास्तकार वर्ग हा खूप आनंदी राहील आणि त्यांच्या या 10,000च्या रेटमुळे प्रत्येक कास्तकाराच्या घरामध्ये एक छोटासा आनंद निर्माण होईल, अशी रिक्वेस्ट आम्ही आज तहसीलदार साहेबांकडे आम आदमी पार्टीच्या वतीने घेऊन आलेलो आहोत आणि आम आदमी पार्टीच्या वतीने हा कापूस आम्ही तहसीलदार साहेबांना भेट देणार आहोत. कास्तकारांची ही रिक्वेस्ट आपण लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचावी, याच्यावरती जे काही त्यांना स्टेप घ्यायची आहे ते लगेच घ्यावी आणि लवकरात लवकर कापसाचा रेट 10,000 पर्यंत देण्याची मागणी आम आदमी पार्टीतर्फे करण्यात येत आहे.